नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक असा विचार सांगणार आहे, जो प्रत्येक विद्यार्थी, तरुण आणि यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी खूप महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण या वाक्याचा खरा अर्थ काय आहे? फक्त शाळा किंवा कॉलेजची पदवी घेणे म्हणजे शिक्षण आहे का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, बाबासाहेबांचा जन्म अत्यंत कठीण परिस्थितीत झाला. त्यांना लहानपणापासून भेदभाव सहन करावा लागला. अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे शिक्षण. कारण त्यांना माहिती होते की शिक्षणास माणसाला गुलामगिरीतून मुक्त करू शकते. आज आपण विचार करूया. आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पुस्तके आहेत, माहितीची हजारो साधने आहेत. पण आपण त्यांचा वापर स्वतःला घडविण्यासाठी करतो का, की फक्त मनोरंजनासाठी? शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा पास होणे नाही. शिक्षण म्हणजे योग्य किंवा अयोग्य यातील फरक समजणे. शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता. शिक्षण म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद. म्हणूनच बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा दिली. कारण ज्या व्यक्तीकडे ज्ञान असते, ती व्यक्ती अन्यायासमोर गप्प बसत नाही. ती स्वतःचा आवाज उठवते. आज अनेक तरुण यश हवं म्हणतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी वेळ द्यायला तयार नसतात. आपण सोशल मीडियावर तासन तास घालवतो, पण पुस्तक वाचण्यासाठी 10 मिनिटे काढत नाही. ही सवय बदलण्याची गरज आहे. दररोज एक नवीन गोष्ट शिका, एक पुस्तक वाचा, एक नवीन कौशल्य शिका. कारण आज केलेली ज्ञानाची गुंतवणूक उद्या मोठे फळ देणार आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार फक्त एक वाक्य नाही, तो संपूर्ण जीवनाचा मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल, तर शिक्षणाला तुमचा सर्वात चांगला मित्र बनवा. ज्ञान मिळवा, विचार करा, प्रश्न विचारा आणि स्वतःला सतत घडवत राहा. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम. नमो बुद्धाय.